Good morning friends. पहा आपण प्रिपरेशन ऑफ aromatic aldehydes फ्रॉम हायड्रोकार्बन्स पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत दोन मेथड पाहिल्या. पहिली इटार्ड रिएक्शन आणि दुसरी बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथिल अरिन यूजिंग क्रोमियम ऑक्साइड. दोन मेथड पाहिल्या. आता तिसरी मेथड आहे बाय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टॉलुइन. टॉलुइनचं आपल्याला साइड चेन क्लोरिनेशन करायचं टू फॉर्म बेन्झाल्डिहाइड. आणि जर आपण बेन्झीन टॉलुइन ऑफ एंगल आपल्याला माहिती आहे. टॉलुइन म्हणजे बेन्झीनचा आपण एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून मिथिल ग्रुप प्लेस करतो. दॅट इज टॉलुइन तयार. सपोज इट इज टॉलुइन. हे आपल्याकडे टॉलुइन. ओके. या टॉलुइनचं आपल्याला साइड चेन क्लोरिनेशन करायचं. ओके. आपल्याला माहिती व्हॉट इज क्लोरिनेशन आपण याच्या अगोदरही पाहिलेलं. द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय क्लोरीन इज कॉल्ड क्लोरिनेशन. ओके. मग आपण इथं Cl2 यूज करतो. ओके. Cl2 स्ट्रक्चर मध्ये आपल्याला क्लोरीन सिंगल बॉन्ड क्लोरीन. जर आपल्याला क्लोरिनेशन करायचं असेल तर वी नो दॅट आपल्याला कॅटलिस्ट लागतो. अल्ट्राव्हायोलेट लाईट और त्याच्याऐवजी आपण डिफ्युज्ड सनलाईट सुद्धा यूज करतो. ओके. तर पहा टॉलुइन ऑन क्लोरिनेशन in presence of ultraviolet light or diffused sunlight, okay, gives benzyl chloride. आपल्याला बेन्झल क्लोराइड. ओके. सिंपली काय होतं, या CH3 ग्रुप जो आहे टॉलुइनच्या CH3 मध्ये दोन हायड्रोजन निघून जातात. हा क्लोरीन क्लोरीन बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. एक हायड्रोजन निघून जाऊन एका क्लोरीन सोबत रिएक्ट झाला, HCl तयार होईल. हा दुसरा क्लोरीन जो आहे तो क्लोरीनच्या हायड्रोजनच्या ठिकाणी. त्याच पद्धतीने परत CH3 चा अजून एक हायड्रोजन निघून जातो एका क्लोरीन सोबत रिएक्ट होऊन HCl तयार करत. दुसरा क्लोरीन त्या हायड्रोजनच्या ठिकाणी. सिंपली या टॉलुइनच्या CH3 ग्रुप मध्ये दोन हायड्रोजन काढून टाकायचे आणि दोन क्लोरीन ठेवायचे. ओके. आपल्याला या ठिकाणी भेटतं बेन्झल क्लोराइड. CHCl2. ओके. याला म्हणायचं बेन्झल क्लोराइड. इथं मी फर्स्ट स्टेप ध्यानात ठेवायचं. टॉलुइन ऑन क्लोरिनेशन इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट और डिफ्युज्ड सनलाईट गिव्स बेन्झल क्लोराइड. आता या बेन्झल क्लोराइडचा आपल्याला परत ऍसिड हायड्रोलिसिस करायचं. ओके. जर या बेन्झल क्लोराइडचा आपण ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर सिंपली पहा ते CHCl3 चे इथे जर आपण बॉन्ड्स दाखवले तर कार्बनला दोन क्लोरीन अटॅच आहे, एक हायड्रोजन अटॅच आहे आणि हा एक फेनिल ग्रुप आहे C6H5. ओके. इथे पहा या बेन्झल क्लोराइडचं जर ऍसिड हायड्रोलिसिस केलं आपण तर हे दोन्ही क्लोरीन निघून जातात. म्हणजे या कार्बनचे दोन बॉन्ड ब्रेक होतात. ओके. ते क्लोरीन निघून जाऊन वॉटर मध्ये हायड्रोजन सोबत रिएक्ट होतात. फर्स्ट स्टेपला HCl तयार झालं होतं तसं परत सेकंड स्टेपला सुद्धा HCl बाय प्रोडक्ट भेटतं आपल्याला. ओके. आणि हा जो ऑक्सिजन आहे तो त्या कार्बन सोबत डबल बॉन्ड करतो. आपल्याला इथं भेटतं C6H5 म्हणजे या फेनिल ग्रुप मध्ये कुठलाही चेंज नाही. CH इथपर्यंत आपण कुठला चेंज केलेला नाही. फक्त एक दोन क्लोरीन निघून जातात, हायड्रोजन सोबत रिएक्ट होतात, बाय प्रोडक्ट HCl तयार करतात. ऑक्सिजन जो आहे तो त्या कार्बन सोबत डबल बॉन्ड करतो. म्हणजे दोन क्लोरीन निघून गेले आणि तिथं ऑक्सिजन आला. ओके. तर हे भेटलं आपल्याला बेन्झाल्डिहाइड. म्हणजे या दोन्ही स्टेप मध्ये ध्यानात ठेवायचं. फर्स्ट स्टेप मध्ये बाय प्रोडक्ट HCl भेटलेलं आहे, सेकंड स्टेप मध्ये बाय प्रोडक्ट HCl भेटलेलं आहे. ओव्हरऑल इट इज द प्रिपरेशन मेथड ऑफ बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टॉलुइन. पहा आपण काय केलं. टॉलुइन ऑन क्लोरिनेशन इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट और डिफ्युज्ड सनलाईट गिव्स बेन्झल क्लोराइड which on further acid hydrolysis gives benzaldehyde. Okay.
हे आपण टॉलुइनचं साइड चेन क्लोरिनेशन केलं तर आपल्याला बेन्झाल्डेहाइड भेटतं. समजलं इथे? नेक्स्ट पार्ट आपल्याला अजून एक मेथड करायची, प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक अल्डिहाइड्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स मध्ये आपल्याला तीन मेथड पाहिली आपण. पहिली इटार्ड रिएक्शन, दूसरी ऑक्सिडेशन ऑफ मिथिल अरीन बाय यूजिंग क्रोमियम ऑक्साइड, तीसरी साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टॉलुइन. आता डी चौथी मेथड पाहिजे आपल्याला गॅटरमॅन कोच फॉर्म्युलेशन. गॅटरमॅन कोच फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स घ्यायचे. सिंपली बेन्झीन घेतलं तरी चालतं किंवा बेन्झीनच्या ऐवजी सबस्टिट्यूटेड बेन्झीन म्हणजे मिथिल बेन्झीन किंवा अल्किल बेन्झीन घेतले तरी चालतं. ओके, तर या बेन्झीनचं आपल्याला फॉर्म्युलेशन करायचं. सो व्हॉट इज फॉर्म्युलेशन? इंट्रोडक्शन ऑफ फॉर्मिल ग्रुप इन एरोमॅटिक रिंग इज कॉल्ड फॉर्म्युलेशन. ओके, फॉर्मिल ग्रुप जर आपण इंट्रोड्यूस केला एरोमॅटिक रिंग मध्ये तर त्याला आपल्याला फॉर्म्युलेशन करायचं. हा फॉर्मिल ग्रुप आपल्याला कशापासून ऑब्टेन करायचा? तर पहा, बाय द ऍक्शन ऑफ कार्बन मोनॉक्साइड ऑन HCl. त्याला कार्बन मोनॉक्साइड आणि HCl घ्यायचे. ओके, आणि इथं आपल्याला कॅटॅलिस्ट घ्यायचा आहे अनहायड्रस AlCl3, that is aluminum trichloride. Benzene on formulation by using carbon monoxide and hydrochloric acid in presence of anhydrous aluminum trichloride, use benzaldehyde, simply benzaldehyde. तर इथं पहा, कार्बन मोनॉक्साइड आणि HCl यांची रिएक्शन होते अगोदर. जर HCl आणि कार्बन मोनॉक्साइड यांची आपण रिएक्शन केली तर सिंपली आपल्याला फॉर्मिल क्लोराइड. ओके, पहा हायड्रोजन कार्बनवर अटॅक करतो. इथं आपल्याला H C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl. हा फॉर्मिल क्लोराइड. ओके, पहा हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि कार्बन मोनॉक्साइड यांची रिएक्शन होते अंडर हाय प्रेशर. इथं आपल्याला हाय प्रेशर लागणार. ओके, तर भेटतं आपल्याला फॉर्मिल क्लोराइड. आणि जर या फॉर्मिल क्लोराइड मध्ये आपण एक बॉन्ड ब्रेक केला, हा कार्बन क्लोरीन बॉन्ड काय केला तर ब्रेक केला. ओके, तर कार्बन पॉझिटिव्ह चार्ज क्लोरीन निगेटिव्ह, कारण इलेक्ट्रॉन क्लोरीन कडे शिफ्ट होतो. आपण जर कार्बन क्लोरीन बॉन्ड जर ब्रेक केला इथं फॉर्मिल क्लोराइड मध्ये तर आपल्याला फॉर्मिल ग्रुप भेटायला HC डबल बॉन्ड O. ओके, आता ध्यानात ठेवा, हा फॉर्मिल ग्रुप तयार झालेला आहे बाय द ऍक्शन ऑफ कार्बन मोनॉक्साइड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड पासून. त्यांच्यापासून जो फॉर्मिल ग्रुप तयार झाला फॉर्मिल क्लोराइड मध्ये, फॉर्मिल क्लोराइड मध्ये बेन्झीनच्या रिंग मध्ये कुठलाही एक हायड्रोजन ऍटमचा बॉन्ड ब्रेक होतो. क्लोरीन निघून जातो, सॉरी हायड्रोजन निघून जातो, क्लोरीन सोबत रिएक्ट होतो, बाय प्रोडक्ट परत आपल्याला HCl ऍज इट इज फॉर्म होतो. ओके, आणि हा HC डबल बॉन्ड O याच्यामध्ये कार्बनचा बॉन्ड आहे. हा कार्बन या बेन्झीनच्या कार्बनला अटॅच होतो, मग त्या कार्बनला एक डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि एक सिंगल बॉन्ड हायड्रोजन म्हणजे फॉर्म्युलेशन. ओके, पाहायचं आपण काय करायचं. बेन्झीनच्या रिंग मध्ये कुठला चेंज नाही, चेंज हा रिंगच्या बाहेर होतो. हायड्रोजन निघून जाऊन कार्बन मोनॉक्साइडवर अटॅक करतो. ओके, आणि आपल्याला वाटतं HC डबल बॉन्ड OCl एवढा फॉर्मिल ग्रुप जो आहे, हायड्रोजन निघून जाऊन या क्लोरीन सोबत रिएक्ट होऊन HCl तयार करायला, आणि हा HC डबल बॉन्ड फॉर्मिल ग्रुप कार्बनच्या थ्रू बेन्झीनच्या रिंगला अटॅच होतो CH. ओके, सो इट इज बेन्झाल्डेहाइड. अगेन आपल्याला बेन्झाल्डेहाइड, इट इज कॉल्ड गॅटरमॅन कोच फॉर्म्युलेशन. याला आपण गॅटरमॅन कोच फॉर्म्युलेशन. हा परत आपण काय केलं,
कार्बन मोनॉक्साईड आणि HCl यांची रिएक्शन होऊन फॉर्मिल क्लोराईड तयार होते. ओके, HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl. हायड्रोजन क्लोरीन म्हणजे HCl आणि CO मोनॉक्साईड कार्बन मोनॉक्साईड. हा बॉन्ड आपण ब्रेक करायचा. एक बेंझिनच्या रिंगचा हायड्रोजन कुठलाही रिप्लेस निघून जातो, क्लोरीन सोबत रिएक्ट होतो, बाय प्रोडक्ट HCl परत तयार होतो. ओके, आणि हा जो फॉर्मिल ग्रुप आहे हा कार्बनच्या थ्रू बेंझिनच्या रिंगला अटॅच होतो. जो हायड्रोजन निघून गेला त्याच्या ठिकाणी कार्बन येतो, कार्बन. ओके, म्हणजे आपण बेंझिनचा एक हायड्रोजन काढून टाकला आणि फॉर्मिल ग्रुप आणला म्हणून त्याला म्हणायचं फॉर्मिलेशन. ओके, सो ध्यानात ठेवा, व्हॉट इज गॅटरमॅन-कोच फॉर्मिलेशन. Benzene reacts with carbon monoxide and hydrochloric acid in presence of anhydrous aluminum trichloride under high pressure to form benzaldehyde. This reaction is called Gattermann-Koch formulation. या reaction ला Gattermann-Koch formulation. Okay. Remaining we will continue in next lecture.